फायनल गाईस, तर आम्ही आज निघालोय फिरायला. तर आम्ही कुठे जातो हे बघण्यासाठी स्टे ट्यून. बाय. तर आम्ही आता इथे बससाठी थांबलोय आणि तोपर्यंत मी माझ्या नवीन रूममेट्सला तुम्हाला इंट्रोड्यूस करून देते. तर ही आहे ऋतुजा, हे सगळे नवीन रूममेट्स आहेत. ही आहे अबोली आणि तुम्ही आर्याला ओळखता, आणि ही सायली आणि तिची एक फ्रेंड आहे अनुपमा. पोचलेलो आणि आता पहिले आम्ही पोटोबा करणार आणि नंतर पुढे फिरायला जाणार आहे. हे सगळ्यांनी इकडे बघा ना. अगं थांब ना बाळा, तुला पण घेणार, सगळ्यांना घेणार. तरी आमचा ड्रेसअप चाललेला आहे रेनकोटचा. तर आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलेलो आहोत. आम्ही पहिले भाजे धबधब्याला थांबलोय आणि तिथून पुढे आम्ही केव्ज बघायला जाणार आहोत. भाजे केव्ज. पहिले इथे थोडेसे फोटो काढणार आणि मग आता तिकडे जाणार. से हाय. तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. खूप छान व्ह्यू आहे. आम्ही इथे थोडेसे फोटो काढायला थांबलेलो आहोत केव्ज बघायच्या आधी. तर आम्ही आता चाललो आहे भाजे लेणी बघायला. सगळ्यांनी ट्रेकला सुरुवात केली आहे. जास्त नाही, एक 10-15 मिनटाचा ट्रेक आहे आणि रस्ता पण खूप चांगला आहे. इकडे आता खूप मोठे फोटोग्राफर आलेत. हा, प्रोफेशनल फोटोग्राफर आलेत. इकडे थोडं फोटो सेशन चाललंय. इकडून खूप मस्त व्ह्यू दिसतोय, एकदम छान वाटते, फ्रेश. ॲक्च्युली आता आम्ही पोचलो लेणीच्या इथे, पण इथे एक मोठा सीन झाला आहे. आम्हाला आतमध्ये जाता नाही येते. आम्ही तिकीट काढलं आहे पण त्यांच्या लॉकची चावीच हरवले. तर आता बघूयात कधी भेटते आणि आम्ही कधी आत जातो. हे लोक असा व्ह्यू एन्जॉय करताना थोडंसं टेन्शन आणि खूप एक्साइटमेंट की चावी कधी भेटेल आणि आम्ही कधी आतमध्ये जाणार, आणि थोडासा रिग्रेट का लवकर तिकीट काढलं. तोड दो. हां, ओके. हां. आणि आतमध्ये पण अर्धे लोक गेले होते आणि त्यांनी परत लॉक करून घेतलं होतं आणि चावी हरवले. त्यांनी पहिले लॉक खोललं आणि मग नंतर गेले. इकडे ते तिकीट चेक करणारे काका आले नव्हते, सो तिकीट चेक करायला कोण नव्हतं म्हणून त्यांचं चेक करून लॉक करून आतमध्ये गेले ते. आणि आता ते लोक आत अडकल्यात आणि आम्ही बाहेर. चावी भेटलेली आहे, आम्ही आतमध्ये चाललो आहे. खोलत नाहीये, सीनवर सीन होत चाललेत. आता गेटचा लॉक खोललेला आहे आणि माझ्याकडून खोललं गेलं. ते ॲक्च्युली खोलत नव्हतं, गंजलं होतं म्हणून. आणि आम्ही आता पोचलेलो. हे बघा. ओके, मी बॅक कॅमेरा चालू करते आणि शूट करते. सो हे आहेत भाजा केव्ज. खूप छान कोरलेलं आहे आणि एका दगडात. आम्ही आलो आहेत आता इथे आणि इथे खूप मोठं बौद्ध स्तूप आहे. तिकडे आधी फोटो काढले, मग शूज रिमूव्ह करून आतमध्ये आलो आहे. आम्ही लवकर आलो आहे आणि पहिलेच एंट्री घेतली, त्यामुळे खूप गर्दी नाही आहे. अशा इथे लेणी आहेत. आम्ही अजून आतमध्ये जातोय पण इथे आधी फोटो काढणं चालू आहे यांचं. इकडे छोट्या छोट्या खोल्या आहेत. त्या काळात सुद्धा काही टेक्नॉलॉजी नसताना त्यांनी खूप सुंदर कोरीव काम केलेलं. आतमध्ये अंधार असल्यामुळे दिसत नाही आहे फार. आत्ता आम्ही पुढच्या लेण्या बघायला चाललो आहेत. आणि छोटा जरी पाण्याचा झरा दिसला की आर्याला आणि ऋतुजाला खूपच मज्जा येते. बोल. पाण्याची टाकी आहे ना? काय आतमध्ये? का? खूप खोल पाण्याची टाकी आहे आणि पाणी पण एकदम स्वच्छ दिसतंय. तळ दिसतोय आतमध्ये, तळ दिसतोय. एवढं स्वच्छ पाणी आहे. इथून असा एक छोटासा धबधबा पडतोय.
इकडे अजून एक छान धबधबा आहे, तर तिथे जाता नाही येत, पण आपण त्याचा लांबूनच आनंद घेऊ शकतो. वाव, खूप मस्त वाटतंय. इकडे सुद्धा फोटो सेशन चालू आहे आणि हा आहे धबधबा. इकडे जाता नाही येत. इथे आम्ही आता मॅगी खायला थांबलोय. त्या दोघी तिकडे आहे. अरे मॅगी कशी आहे? सुरेख आहे, सुरेख. ओके, आम्ही वेट करतो. तिला जशी मॅगी भेटली आहे खायला तशी ती आमच्याकडे बघतच नाहीये. तर आम्ही आता चाललोय लोहगडला. आम्ही इकोमध्ये बसलोय. आता थोड्याच वेळात पोहोचू आणि ट्रेकिंग सुरू करू. तो फर्स्ट वॉटरफॉल तो भाज्या घेऊ 1-1.5 तासात होती. वाव, सगळीकडे धुकच आहे. कवरमधून काही दिसतंय की नाही माहिती पण नाही. आम्ही आता गडावर पोहोचलेलो आहे. खूप धुकं आहे, खूप मस्त वाटतंय. आणि या दोघींचं असं म्हणणं होतं की आम्ही चालू शकणार नाही, आम्ही खालीच बसतो. आणि आम्ही येताना मस्त मस्त फ्लॉवर्स गोळा केले. दाखव आपण दाखव फ्लॉवर्स. हा, यांचा पुष्पगुच्छ देऊन आम्ही सत्कार करत आहोत गड चढल्याबद्दल. तर हे आहे सभागृह म्हणजे सदर कॉन्फरन्स हॉल. मराठीत बोल. मी जॉईन करू शकते का? मराठीत नाही अजून नसतं, राहू दे. जॉईन मराठी जोडून बघतो. नको, राहू दे. तारिया हे टाकणार आहे ब्लॉग मध्ये मी. ब्लॉक करू. ते बघ. परवानगी आहे का? हा, नाही, मी ऑलरेडी सभेमध्ये आहे. इकडे बुके बनवलंय फुलांचं त्यांनी. एकदा दाखवाल का? ओके, ते अजून बांधतायत. तयार झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर बुके तयार झालेला आहे. छान दिसतंय, एकदम छान. तर आता आम्ही किल्ला एक्सप्लोअर करत आहोत. खूप छान व्ह्यू आहे. सगळीकडे धुकं आहे आणि खूप मजा येते. तर आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर आम्ही आता हॉस्टेलवर परत आलेलो आहोत आणि मला काही कारणांमुळे सगळीकडे शूट करता नाही आलं. सो जेवढं शूट केलं आहे तेवढं मी नक्कीच टाकणार आहे. आणि आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते. थँक्यू.